मिरज शासकीय रुग्णालय परिसरातील अतिक्रमणवर महापालिकाचा हातोडा। सोमवार दिनांक जुलै 21 रात्री 12 नंतर महापालिकेची सर्वात मोठी कारवाई। मिरज शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील सिव्हिल चौक या परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे सोमवारी मध्यरात्री उशिराने पाडण्यात आली। यामध्ये खाद्यपदार्थ विक्री दुकाने, पान टपऱ्या, हॉटेलसह छोटे मोठे व्यावसायिक हे अनधिकृतरित्या कच्चे पक्के बांधकाम करून व्यवसाय करीत होते। अतिक्रमण पाडण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून करण्यात आली। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली। अतिक्रमण करून उभारलेल्या 13 अनधिकृत दुकानांवर महापालिकेने हातोडी चालवली। मिरज शहरातील अतिक्रमण जागेतील सर्व बांधकाम पाडले जाणार असल्याचे यावेळी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। यावेळी सहाय्यक उपायुक्त अनीस मुल्ला, अतिक्रमण विरोधी पथकाचे अधीक्षक सचिन सागावकर यांचेसह दोन्ही पथकातील 12 कर्मचारी उपस्थित होते। महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवत ही मोहीम हाती घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले। मिरज प्रभाग समिती क्रमांक 4 कार्यक्षेत्रातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरामधील जे त्यांच्या गेटला लागून जे महापालिकेचं अतिक्रमण करण्यात आले होते, तर आज माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या सूचनेनुसार सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत सदरचे ठिकाणी असलेले अतिक्रमण करण्यात आलेल्या दुकानदारांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे दुकानदारांनी स्वतःहून त्यांचे अतिक्रमण काढण्याची तजवीज ठेवत आहेत आणि ते स्वतः काढून घेत आहेत। त्यांचा सहकार्य पूर्णपणे लाभलेला आहे आणि ते स्वतः रिकामा करून घेतलेला आहे। यामध्ये कोणताही काय विरोध झालेला नाही। हे मिरज प्रभाग समिती 4 मधला सहाय्यक अनीस मुल्ला, सांगली प्रभाग समिती क्रमांक 3चे सहाय्यक तथा अतिक्रमण अधीक्षक सचिन सागावकर व सांगलीचे अतिक्रमण टीममधील 5 कर्मचारी व ड्रायव्हर आणि मिरजमधील अतिक्रमण टीम व ड्रायव्हर असे म्हणून टोटल 14 कर्मचारी आम्हाला धरून ते उपस्थित होते आणि एक JCB आणि JCB ड्रायव्हर। चालू राहणार आहे का नुसतं देखावा बनवणार आहे? कायमस्वरूप चालू राहणार। आता मी नागरिकांना सूचना द्यायला लागलो आहे की आपण कुठल्याही रस्त्याला अतिक्रमण करू नये, आपलं काय असेल ते आपला निघून जावं।